नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर आज माझ्या हातात आहे सीझनची पहिली मेथीची भाजी. आणि या मेथीची भाजीचे आज मी इथे बनवणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत असे पराठे. बनवायला अतिशय सोपे आणि तितकेच चटकदार लागणारे आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवायची, निवडायची आणि पाणी निथरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. त्यानंतर खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे घालून चांगलं बारीक असं कुटून घ्यायचं. धुतलेल्या मेथीची भाजी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. त्यानंतर हीच कापलेली मेथीची भाजी एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडी जास्त घातली तर मेथीचा कडवटपणा थोडा कमी लागतो. त्यानंतर घालूया आपण त्यामध्ये कुटलेला ठेचा, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा. मावेल तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं गव्हाचं पीठ घालायचं. त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि एक मोठा चमचा भरून समजा आपल्याला इथे बेसन घालायचं आहे. त्यानंतर घालूया हळद, लाल मिरची पावडर, सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणखी फ्लेवर वाढावा म्हणून इथे मी कलंजी वापरलेली आहे. तुम्ही हवं तर तीळ सुद्धा इथे वापरू शकता. आणखी फ्लेवर आणि खुसखुशीतपणा वाढावा म्हणून इथे मी फ्रेश आणि ताजी अशी दुधावरची मलाई घातलेली आहे. खरंच एकदा अशी दुधावरची मलाई घालून मेथीच्या भाजीचे पराठे एकदा बनवून बघा, खरंच खूप छान लागतात. तर आपल्याला ही मलाई पिठाला आणि भाजीला व्यवस्थित अशी चोळून घ्यायची आहे. त्यानंतर थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टच ठेवायचं, कारण काय मेथीच्या भाजीला एखाद्या वेळेस पाणी सुटलं तर पीठ हे पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं घट्टच ठेवायचं. झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आता आपण या मेथीच्या भाजीच्या पराठ्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटकदार असं आलूचं आपण इथे रायता बनवूया, किंवा तुम्ही त्याला आलूची कोशिंबीर सुद्धा म्हणू शकता. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, मध्यम आकाराचे 2 ते 3 इथे असे बटाटे घ्यायचे आहेत. ते असे बारीक सालं काढून आपल्याला कापून घ्यायचे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर, कांदा, लसूण, हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे साहित्य घेतलेलं आहे. पॅनमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, त्यामध्ये बटाटे घालायचं आणि बटाटे चांगलं शिजेपर्यंत मस्त आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथे एक मोठी वाटी भरून दही घ्यायचं आहे, जे आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. त्यातल्या सर्व गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. आता बऱ्यापैकी दही फेटून झालेलं आहे आणि इकडे बटाटा सुद्धा आपलं बऱ्यापैकी परतला गेलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया, थोडासा हिंग, हिरवी मिरची, लसूण आणि कांदा घालायचा आहे. हे साहित्य शेवटी घालायचं, कारण काय होतं खाताना मस्त असं क्रंची लागतं. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर, हळद घालूया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं चांगलं फुल आचेवर परतवून घ्यायचं. बऱ्यापैकी आता हे साहित्य तयार झालेलं आहे. आता हे तयार साहित्य आपल्याला दह्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालूया आणि सोबतच आपल्याला थोडंसं साधं मीठ घालायचे, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडीशी साखर घालायची. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने तयार झाला आपला इथे बटाट्याचा रायता, किंवा तुम्ही याला बटाट्याची कोशिंबीर सुद्धा म्हणू शकता. खूप चटकदार लागते, एकदा नक्की ट्राय करा. आता आपण इथे घेऊया पराठे तयार करायला. तर पिठाला थोडंसं चांगलं मळून घ्यायचं. मस्त छोटासा एक गोळा घ्यायचा. आता पराठे कसे लाटायचे हे तर आपल्या बऱ्यापैकी सर्वांना माहीतच आहे. कोरड्या पिठात घोळवायचं आणि आपण इथे त्रिकोणी किंवा चौकोनी किंवा साधी पोळीसारखे सुद्धा हे पराठे तयार करून घेऊ शकतो. तर मोठी अशी एक पोळी लाटायची, त्यावर तेल लावायचं, अशी घडी मारायची आणि कोरड्या पिठामध्ये पुन्हा घोळवायचं हवं तर, आणि आपल्याला वाटेल तसा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तयार पराठा उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगलं तव्यावर मस्त असा भाजून घ्यायचा आहे. हे पराठे चवीला इतके सुंदर लागतात ना, आणि विशेष म्हणजे मस्त असे खुसखुशीत होतात. आणि आपण यामध्ये मलाई वापरलेली आहे ना, त्यामुळे चव आणि त्याचा खुसखुशीतपणा हा दुप्पट वाढतो. एकदा नक्की ट्राय करा. तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे मेथीच्या भाजीचे पराठे आणि सोबतच बटाट्याचा रायता किंवा कोशिंबीर आवडली असेल ना, तर नक्कीच एकदा लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मग काय, एन्जॉय.